टिपू सुलतान यांनी भारतामध्ये अनेकांची धर्मांतरं केली होती। आमदार संग्राम जगताप, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून अहिल्यानगरमध्ये राजकीय वातावरण तापलंय। या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपाच्या वतीने माळेवाडा बस स्थानकाजवळ जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला। यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी टिपू सुलतान संदर्भातील ऐतिहासिक बाबींचा उल्लेख करत सपकाळ यांच्या वक्तव्यावर त्यांनी टीका केली। आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं असून या प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप हे सुरू झाले आहेत। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। गेल्या 2 दिवसापूर्वीच हर्षवर्धन सपकाळ या व्यक्तीनं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना काही धर्मांध लोकांशी म्हणजे विशेषतः टिप्याशी करण्याचा प्रयत्न या हर्षवर्धन सपकाळ व्यक्तीनं केलेला होता। याचा निषेध म्हणून आज हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळ्याचं दहन, प्रतिकात्मक दहन आज संबंध महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या तालुका स्तरावरती आज महाराष्ट्रभर करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगानं अहिल्यानगरीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये काही असे लोक वेगळ्या विचार पेरण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करतायत की कुठेतरी हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी वेगळी वक्तव्य करायची, काहीतरी कुठेतरी कोणाची तरी तुलना करायची। आता त्या टिप्याचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी या भारतामध्ये अनेक लोकांचं धर्मांतर केलेलं होतं। म्हणजे हिंदूमधून त्यांनी मुसलमान करण्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक षडयंत्र आखलं गेलं होतं। अनेक लोकांचं धर्मांतर देखील केलं होतं। इतिहास सांगतो, इतिहासाच्या पानामध्ये आजही त्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। कारण की लोकांच्या मनामध्ये वेगळ्या धर्माचं काहीतरी इस्लामीकरण घालण्याकरता हा प्रयत्न आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। म्हणून असं महाराष्ट्रामध्ये कदापि कुणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सहन करणार नाही।